आताचा एक प्रश्न बघूया. 29 जून 2025चा प्रश्न क्रमांक 4 आहे गडबॉ. आता हे जाऊ द्या पहिले 3. इथं बघा. मूळ शब्द सांगा. अलंकार. अ का आ? अ. आता त्याला काय लागलं? एक प्रत्यय. एक प्रत्यय लागताना काय होतं रे? पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी होते. वृद्धी होताना काय होतं? अचं आ बनतं. कुठं आहे रे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. इथं वेलांटी कुठली? इथं कुठली? पहिली कुठे? अ बरोबर. फक्त आहे का पर्याय? मग 2 नंबर उत्तर आहेच. बाकीचे शब्द बघूही नका तुम्ही, फक्त एवढं कळलं तरी चालेल. जरा चेक करतो का उत्तर? किती नंबर प्रश्न होता? परत जा वरती. प्रश्नामध्ये इथं वेलांटी दुसरी, इथं पहिली होती की रे? हा आहे, म्हणजे हा पण चुकलेला आहे. हा पण चुकलेला आहे, हा पण चुकलेला आहे, म्हणजे हेच बरोबर आहे रे फक्त. हा बरोबर आहे की. मग मला वाटलं काय चुकलं का काय, मग असं कसं काय झालं? 2 नंबर उत्तर आहे. आपण किती काढलं होतं? हा, ए उत्तर काढलं होतं. मला वाटलं हे 1 नंबरला पाहिजे आणि उत्तर आलं 2. मला वाटलं की ए हा 1 नंबरला असेल आणि बी 2 नंबरला, असं म्हणून ते चुकलं वाटलं. उत्तर बरोबर आहे का नाही आपलं? बाकीचे शब्द बघितले का आपण? हा नाही. आता वृद्धीचा विषय निघालाच. तुम्हाला अजून एक सांगतो. या शब्दातला शुद्ध शब्द सांगा. तर तुम्हाला माहितीच आहे कुठला आहे तो. तीन नंबरचा. म्हणजे हा चुकलाय तरी हे उत्तर बरोबर आहे. किमान बरोबर उत्तरातला तर बरोबर सांगायचं. उत्तर माहित आहे ना आपल्याला, बरोबर आहे की नाही? तर हा शब्द बरोबर आहे. हा, आता याच शब्दावर प्रश्न असता फक्त. हे 4च शब्द आले असते, 1 2 3 4. तुम्ही काय विचार केला असता मला सांगा? आपण विचार काय करतो शुद्ध शब्दाचा प्रश्न सोडवत असताना? तुम्ही असा विचार केला असता, मूळ शब्द महात्मा आहे, त्याला य लागलाय, मग मला काना येईल का रे? आला असता तुमच्या डोक्यात मला काना? माझा आला असतं का? मूळ शब्द काय विचारात घेतला असता तुम्ही? महात्मा. मग महात्माला य लागल्यावर महात्म्य व्हायला पाहिजे ना, महात्म्य. बरोबर आहे की नाही? हा, मग जिथं महात्म्य तेच बघितलं असतं ना तुम्ही. पण मग आपलं उत्तर काय आलं? महात्म्य. असं काय झालं तर य प्रत्यय लागताना देखील वृद्धी होते. जसं एक प्रत्यय लागताना वृद्धी होते तशी य प्रत्यय लागताना सुद्धा वृद्धी होते. मग वृद्धी होताना अचा म्हणून मच मा झालं, म्हणून हे उत्तर आपल्याला सांगावं लागतं. कळलं? म्हणून मी तुम्हाला आता हा का सांगितला, तर ह्या दोघांना एकच रूल आहे, याला आणि याला. कोणता? वृद्धी होणे. हा एक पण प्रत्यय आणि य पण प्रत्ययच आहे, आणि हे दोन्ही प्रत्यय लागताना पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी होते. प्रत्येक वेळी वृद्धी होते का? नाही. आता हे 2 प्रत्यय लागतानाच फक्त वृद्धी होते. अजून काही प्रत्यय आहेत, पुढे गेल्यानंतर सांगेल मी तुम्हाला ते. ठीक आहे, तर कळलं तुम्हाला? म्हणून महात्म्य शब्द असा आहे. उत्तर बघितलं वाटतं की आपण? पुढे जाऊया का मग? काहीतरी थांबायचंय नाही ना? म्हणजे काय माहिती का, आता असं बोलत राहिलं तर मग वेळ जायचा निघून परत, आणि बॅच आपली कव्हर नाही होणार. बरोबर आहे की नाही? जेवढं झालं तेवढं लिहून आणाल नको देता ना? हा, नक्की आणा बरं का. तुम्हाला फायदा होईल, तुम्हाला जाणवेल. सुरुवातीला त्रास होईल 1 2 दिवस, तुम्हाला वाटेल की काय आपण लिहित बसलोय असं, पण त्याचा 100% फायदा होईल. पण तो फायदा होण्यासाठी तुम्ही मेन्सला गेला पाहिजे, तर तुम्हाला कळेल फायदा झालाय का नाही का नाही. कसं कळेल मग? आता तुम्ही सकाळी लिहून आला, दुपारी इथं बसलात म्हणजे कळेल तुम्हाला फायदा झालाय म्हणून? नाही. ह्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मेन्सला पडणार आहे, म्हणून लिहून काढा तुम्ही. आणि आठवड्यातून एकदा हे सगळं लिहिलेलं वाचा. तुम्ही पुस्तक वाचूच नका, तुमची नोट्सच वाचा, 30 लिहा. ओके? आणि तुम्हाला आठवेल मग लिहिताना मी काय बोललो होतो, काय नाही बोललो होतो. त्यातनं काही तुमच्या शंका असतील तर मला विचारा तुम्ही. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपलं लिखाण न देता सुद्धा लिखाण होईल आणि एक चांगली बॅच होईल. तुम्हाला छान वाटेल हे सगळ्यामध्ये. पण ते छान वाटण्यासाठी पुन्हा मुद्दा तोच आहे, तुम्ही मेन्सला जाणं गरजेचं आहे, तरच छान वाटू शकतो. प्रश्न बघितल्यानंतर भीती वाटते की नाही आपल्याला? खरं सांगा बरं. वाटते ना? तुम्हाला आनंद वाटायला लागेल प्रश्न बघितल्यानंतर. छान वाटेल की अजून पुढचा प्रश्न सोडू, अजून प्रश्न सोडू असं वाटेल. आणि मेन्स जवळ आल्यानंतर असं वाटतं की थोडी पुढे गेली तर बरं होईल. तुम्हाला कधी येईल असं वाटेल जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर. नाही केला तर मग आपल्याला वाटेल की तारीख पुढे गेली तर बरं होईल, एखादं आंदोलन होईल का, आपण त्यात सहभाग नोंदवू, अजून पुढे ढकलू.
टेलिग्राम चॅनल चेक करू आपण सगळे, बघूया तिथं काय म्हणतंय, कोणी आहे का काही असा मुद्दा निघालाय का त्याच्यामुळं परीक्षा पुढे जाऊ शकते, असा विचार आपण करू. पण जर तुमचा प्रॉपर अभ्यास झाला असेल सगळ्या विषयांचा तर तुम्ही परीक्षेची वाट बघाल, परीक्षा पुढे जाण्याची वाट नाही बघणार. तुम्हाला वाटेल की कधी एकदाचा पेपर जातोय मी हॉलमध्ये आणि पेपर सोडवतोय, आणि प्रत्येक प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला आनंद वाटायला लागेल जर तुम्ही कन्सेप्च्युअल शिकलात तर. आणि मग पुन्हा देवाकडे प्रार्थना करायची गरज पडणार नाही, पेपर सोपा येऊ दे पेपर अवघड, काही फरक पडणार नाही तुम्हाला, तुम्ही सहज प्रश्नाचं उत्तर काढू शकता. पण त्याच्यासाठी तेवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये आला पाहिजे, आणि तो येण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं, प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, प्रश्नांचा सराव करणं मस्ट आहे. पुढे जाऊया. हां, काय चाललं होतं सांगाल का मग? ते झालं की आता पारंपरिक, ते पण झालं. मला शेवटी लक्षात ठेवावं लागणार आहे, नाही तर मला फिरून फिरून तुम्ही तिथंच आणचाल, बरोबर आहे की नाही? हां, तर आपण वर्ण या संज्ञेच्या व्याख्या पाहत होतो, बरोबर आहे की नाही? हां, आणि ते सांगता सांगता आपण ते ॲ आणि वाबद्दल आलो होतो. मग त्याच्यावर आपल्याला कळलं की मराठीमध्ये पहिले 48 वर्ण होते, नंतर 50, नंतर 52 वर्ण झाले, आता सध्या 52 वर्ण आहेत. आणि त्यातून आपण जर आयोगाने असा प्रश्न विचारला की पारंपरिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत, तर आपण त्याचं उत्तर 48 देणार होतो, बरोबर आहे की नाही? इथपर्यंत आपण आलो होतो. तर आता मग तुम्हाला वर्ण म्हणजे काय कळलं का? हां हां, मूलध्वनी म्हणजे काय कळलं? मूलध्वनीची व्याख्या सांगा. ज्या ध्वनींचं आपल्याला अधिक विभाजन करता येत नाही, फोड करता येत नाही, त्यांचे अंत्यवयव पाडता येत नाही, अशा ध्वनींना मूलध्वनी असं म्हटलं जातं, बरोबर? आणि मूलध्वनींचं रेखात्मक चित्र म्हणजेच वर्ण होय, बरोबर? मूलध्वनी लिपिबद्ध झाली की त्यांना वर्ण ही संज्ञा प्राप्त होते. ओके, ध्वनी म्हणजे काय कळलं का? काय? मूलध्वनीच्या एकत्रीकरणातून ध्वनी बनतो रे, आणि ध्वनी हा भाषेतला मूलभूत घटक आहे. मूलध्वनी हा भाषेतला मूलभूत घटक नाही, मूलध्वनीपासून ध्वनी बनतो आणि ध्वनीपासून भाषा बनते, म्हणून भाषेतला मूलभूत घटक हा ध्वनी आहे, मूलध्वनी नव्हे. आलं लक्षात तुम्हाला? हां, आपण जे बोलतो ते कशाच्या माध्यमातून बोलतो? ध्वनींच्या माध्यमातून बोलतो. म्हणून सगळी भाषा, सगळ्या प्रकारच्या भाषा आपल्या जगामध्ये जेवढ्या काही प्रकारच्या भाषा, तेवढ्या सगळ्या भाषा कशापासून बनलेल्या आहेत? ध्वनींपासून. म्हणून भाषा ही ध्वन्यात्मक असते असं सांगितलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? हां, आता मूलध्वनींसाठी आणखी एक नाव सुचवतो तुम्हाला मी. मूलध्वनी म्हणजे वर्ण, हे तर तुम्हाला माहित झालंय. मूलध्वनींना मूळाक्षरे असं सुद्धा म्हणतात, बरोबर आहे की? दादोबांनी सांगितलं आपल्याला काय? अ पासून य पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण म्हणतात. मूळाक्षरांना वर्ण म्हणतात म्हणजे मूळाक्षर वर्ण आहेत रे, बरोबर? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात, म्हणून मूलध्वनी म्हणजे वर्ण आपण सांगितलं. तसं अ पासून य पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण म्हणतात, म्हणजे मूळाक्षरे हे वर्ण आहेत. आलं लक्षात? मग अक्षर वेगळी, मूळाक्षर वेगळी. त्याची गफलत करू नका तुम्ही. हा कचा पाय मोडला का? हे मूळाक्षर आहे, हा वर्ण आहे, हा मूलध्वनी आहे उच्चारल्यानंतर. आणि क हे अक्षर आहे, ह्याचा पाय नाही मोडायचा. हा फरक आहे दोघांमध्ये, कळलं? हे आपल्याला पुढे होणार आहे. त्यामुळे मूळाक्षरे म्हणजे अक्षरे नव्हेत, मूळाक्षरे वेगळी. मूळाक्षरे हे वर्ण आहेत, आणि अक्षर हे वर्ण आहेत का? नाही, ते ध्वनी आहेत, ध्वनी चिन्ह आहेत. ध्वनींना दिलेलं ते चिन्ह आहे. आलं लक्षात? प्रत्येक संकल्पना नीट समजून घ्यायची, कशाला काय म्हणायचं, कशाला काय म्हणायचं. साध्या सोप्या संकल्पना असतात, पण त्याचा फायदा खूप होतो आपल्याला परीक्षेमध्ये. ओके, तर हे सगळे मुद्दे कळले. हां, ध्वनी हा भाषेतील मूलभूत घटक आहे. भाषा ही ध्वन्यात्मक असते, कोणतीही भाषा ही ध्वनींपासून बनलेली असते. दोन मूलध्वनींच्या एकत्रीकरणातून ध्वनी म्हणतो, बरोबर? आता पुढची एक संकल्पना आहे का? ध्वनींना स्वन असं म्हटलं जातं. काय? स्वन. ध्वनींना काय नाव आहे? स्वन. आतापर्यंत एकदाही आयोगाने स्वन म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला नाही. ओके, पण मला असं वाटतं की ह्या पुढच्या 1-2 वर्षामध्ये एकदा का होईना आयोग तुम्हाला विचारणार आहे स्वन म्हणजे काय. आणि तुम्हाला सांगतो आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे. म्हणजे पाठीमागचा पॅटर्न जर आपण बघत आलो तर, जर आयोगाला एखादी नवीन संकल्पना विचारायची असेल ना, जी पूर्वी कधीच विचारली नव्हती, तर आयोग पहिल्यांदा व्याख्या विचारत. व्याख्या एकदा तुमची आत्मसात झाली, एकदा विचारून झाली, तुम्हाला उत्तर माहीत झालं, मग त्याच्या पुढे जाऊन त्याची उदाहरणं, वैशिष्ट्ये असं विषय वाढवत आयोग येतं. असं आयोगाने आतापर्यंत केलेलं आहे. म्हणजे एखादी संकल्पना नवीन आणल्या लगेच त्याला डीपमध्ये प्रश्न आयोग विचारतं का? नाही विचारत. पहिल्यांदा फक्त म्हणजे काय व्याख्या विचारतो. कळलं? तर मग आता जर प्रश्न आला तर आपल्याला काय विचारेल? स्वन म्हणजे काय एवढं विचारेल, स्वनाची व्याख्या विचारली जाईल. ठीक आहे, तर ध्वनींना स्वन असं म्हणतात असं मी सांगितलं तुम्हाला. म्हणजे ध्वनी म्हणजे स्वन आहे का? बरोबर आहे की? पण ध्वनीमध्ये आणि स्वनामध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे आपण बघूया.
तर आपल्या मुखावाटे आपण असंख्य ध्वनी बाहेर काढतो बघा, काढतो की नाही? कुणी ओरडतं, आरडतं, किंचाळतं, स्त्रिया किंचाळतात, बरोबर आहे की नाही? असे नाहीत का किंचाळत? का पुरुष किंचाळतात? कोण किंचाळतं? स्त्रीच किंचाळते, बरोबर बोललोय मी. हां, तर मला हे सांगायचं की असे असंख्य ध्वनी आपण आपल्या मुखातून बाहेर काढू शकतो. ह्या सगळ्याच ध्वनींना आपल्याला भाषेमध्ये वापरता येतं का रे बोलताना? खरं सांगा ना, काय वाटतं तुम्हाला? स्त्रीचं किंचाळणं भाषेत वापरता येते? ते लहान बाल जन्मले की टॅ 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 करतं ते, तर तो ध्वनी आपल्याला भाषेमध्ये वापरता येतो का? नाही. म्हणजे आपण जे ध्वनी उच्चारतो तो प्रत्येकच ध्वनी आपल्याला भाषेमध्ये वापरता येत नाही. मग जे ध्वनी आपल्याला भाषेमध्ये वापरता येतात अशाच ध्वनींना स्वन असं नाव आहे. हा फरक आहे स्वन आणि ध्वनीमध्ये. कळलं तुम्हाला मी काय म्हटलं ते? मग जो ध्वनी भाषेकरिता उपयुक्त असे कार्य करू शकतो अशा कोणत्याही ध्वनीला स्वन असे म्हणतात. भाषेकरिता उपयुक्त असे कार्य करू शकणारा ध्वनी म्हणजे स्वन होय. भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वन असं म्हणतात. कळलं तुम्हाला स्वन कशाला म्हणायचं ते? व्याख्याला तर काय सांगणार? भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला. आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे भाषा वापरतोय का नाही? मग बोलताना ध्वनी वापरतोय का नाही? का नाही? हे सगळे ध्वनी कोण आहेत? स्वन आहेत, कारण त्यांचा वापर आपण कुठे केलाय? भाषेमध्ये केलाय. मग जो ध्वनी आपल्याला भाषेमध्ये वापरता येतो अशा ध्वनींना स्वन असं म्हणतात. क्लिअर? स्वनाची एक 3 वैशिष्ट्ये तेवढी सांगून ठेवतो तुम्हाला. प्रश्न आता लगेच अपेक्षित नाही, कळली तर लक्षात ठेवणे तर सोडून द्या, काय हरकत नाही. ठीक आहे. तर स्वनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, स्वन हा भाषा निरपेक्ष असतो. स्वन हा भाषा निरपेक्ष असतो. काय अर्थ रे भाषा निरपेक्षचा? म्हणजे स्वनाला एखाद्या विशिष्ट भाषेची अपेक्षा नसते. अमुकच भाषेत मला वापरला पाहिजे असं तो म्हणत नाही. आता आपण जेव्हा स्वनाची व्याख्या केली तेव्हा मी काय सांगितलं तुम्हाला? भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वन म्हणतात. कुठल्या भाषेत वापरला जावा हे सांगितलं का? कारण त्याला कुठलंच बंधन नाही, कुठल्याच भाषेची त्याला अपेक्षा नाही. मराठीत वापरा, हिंदीत वापरा, इंग्रजीत वापरा, उर्दू, स्पॅनिश, कुठल्याही भाषेमध्ये वापरलं तरी चालेल, पण त्याला भाषेत वापरा. आणि भाषेत वापरला जाणारा ध्वनी म्हणजे स्वन. म्हणून स्वन हा कसा असतो? भाषा निरपेक्ष. म्हणजे त्याला विशिष्ट भाषेची अपेक्षा नसते. निरपेक्ष म्हणजे अपेक्षा नसणं. त्याचं असं म्हणणंच नाही की मला अमुक अमुक भाषेत वापरला तरच मी वापरला जाईल, त्याला कुठल्याही भाषेमध्ये वापरला तरी चालतो. आता मला क हा ध्वनी आहे, आपण हा लिहिलेला क नाही बरं का, उच्चारलेला क रे. ध्वनी म्हणजे ध्वनी कसा लिहिणार ना? आवाज आहे ना तो, बरोबर? क हा ध्वनी मराठी भाषेत वापरला जातो का? हे असा नाही, उच्चारलेला आवाज. चिन्ह नका बघू त्याचं, हे चिन्ह आहे ध्वनीचं. चिन्हाबद्दल बोलतोय का आपण? स्वन कुणाला म्हणतात? ध्वनीला म्हणतात. मग ध्वनीशी संबंधित ही संकल्पना आहे. मग क हा ध्वनी हिंदीमध्ये वापरला जाणार नाही का रे? वापरला जाईल की नाही? संस्कृतमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये जाईल की? सगळीकडे वापरला जाईल. त्याची चिन्ह वेगवेगळी असतील पण ध्वनी एकच आहे, बरोबर? इंग्रजीमध्ये सीचं म्हणजे कचं चिन्ह वेगळं आहे ना, मराठीमध्ये वेगळं चिन्ह आहे, पण दोघाचा उच्चार कसा आहे? एकच आहे. आणि म्हणून ध्वनी हा कसा असतो? भाषा निरपेक्ष असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? हा. स्वन कसा असतो? भाषा निरपेक्ष. दुसरं वैशिष्ट्य आहे स्वनाचं, स्वन हा व्यक्तिविशिष्ट असतो. व्यक्तिविशिष्ट. आता व्यक्तिविशिष्ट असतो म्हणजे काय? तर स्वनावरून आपल्याला व्यक्तीची ओळख पडते. काय होतं? व्यक्तीची ओळख पडते. ह्याला काय म्हणायचं? व्यक्तिविशिष्ट. स्वन कसा असतो? आता कशी ओळख पडते व्यक्तीची? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या गावाला गेलात असं समजा, आणि पूर्वी कधीच नाही गेलेलं, पहिलीच वेळ आहे तुमची. तुम्हाला एका रूममध्ये बसवलं, पाणी वगैरे आणून दिलं, ठीक आहे, आणि 2-4 रूम आहेत त्या घरामध्ये, आणि पलीकडच्या रूममध्ये कोणीतरी बोलतंय, तर तुम्हाला कळेल का नाही किती माणसं बोलतात ते? 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, कळेल का नाही? कशावरून? तुम्ही जाऊन बघून आलात का तिथं बसवल्यानंतर? तुम्हाला नाही ना, तुम्ही फक्त खुर्चीवर बसला आणि तुम्हाला ऐकू येतंय तिकडं की आवाज किती कोणते कोणते आहेत, आणि याच्यावरून तुम्हाला कळलं की तिकडं पलीकडं माणसांची संख्या किती आहे का? नाही कळलं? कळेल का नाही? हां. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांचं लिंग कोणतं आहे. पुरुष बोलतायत, स्त्री बोलतीये, एक पुरुष आणि एक स्त्री आहे, हे पण तुम्हाला कळेल का? नाही कळणार. समजा 2 आवाज ऐकू आले तर तुम्हाला कळेल की 2 स्त्रिया बोलतायत का, 2 पुरुष बोलतायत का, एक स्त्री आणि एक पुरुष बोलते? नाही का कळणार तुम्हाला? तुम्हाला त्यांचं वय पण कळेल. बघायला न जाता एक लहान मुलगी बोलते
की एक तरुण मुलगी बोलते की एक प्रौढ स्त्री आहे आणि एक प्रौढ माणूस आहे, हे पण तुम्हाला कळेल. काही असा तरुण आपल्यासारखाच मुलगा आहे, हे पण तुम्हाला कळेल. कशावरून? प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीचे आवाज वेगवेगळे आहेत रे. लहान मुलीचा आवाज, तरुण मुलीचा आवाज, किशोरवयीन मुलीचा आवाज, म्हणजे 10वीच्या अगोदरच्या, 8वी ते 10वी, कॉलेजच्या मुलीचा आवाज, स्त्रीचा आवाज, प्रौढ स्त्रीचा आवाज, म्हाताऱ्या स्त्रीचा आवाज, हे प्रत्येक आवाज कसे आहेत? वेगवेगळे आहेत. आणि त्या आवाजावरून तुम्ही त्यांचा अंदाज बांधू शकता की ही स्त्री कुठल्या वयाची आहे, हा पुरुष कोणत्या वयाचा आहे का नाही. याला म्हणतात व्यक्तिविशिष्ट. व्यक्तीची ओळख पटली का नाही? आता काय राहिलं ओळखायचं? संख्या कळली, लिंग कळलं, वय कळलं, तर जाऊन बघायचंच राहिलं कोण आहे ते. कळलं का नाही? हा, म्हणून सोन हा कसा असतो? व्यक्तिविशिष्ट असतो. लक्षात आलं तुम्हाला? हा, तो भाषा निरपेक्ष का असतो हे कळलं का? कुठल्याही भाषेमध्ये वापरला तरी चालतो. ओके. हा, आणि आणखी त्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विभेदकता. विभेदकता म्हणजे काय? तर स्वन कुठलेही दोन वेगवेगळे ध्वनी एकसारखे उच्चारत नाही. प्रत्येक ध्वनी वेगवेगळा उच्चारला जातो. आणि या त्याच्या वेगळेपणामुळं आपल्याला काटा शब्दामधला आणि फाटा शब्दामधला फरक सहज समजतो. कारण कचा आणि फचा उच्चार तो एकसारखा नाही करत. प्रत्येक उच्चार वेगवेगळा आहे. प्रत्येक ध्वनीचा, प्रत्येक स्वनाचा उच्चार वेगवेगळा आहे. आणि याला विभेदकता असं नाव आहे. कळलं? आणि हे स्वनाचं महत्त्वपूर्ण लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामुळे प्रत्येक उच्चारातला फरक आपल्या लक्षात येतो. तर ही होती स्वनाची वैशिष्ट्ये. सोन क्लिअर? काय डाऊट? खरं सांगा ना. प्रश्न डाऊट आहे? हो म्हणलं तर तुम्हाला मी डाऊट आहे का म्हणलं तर नाही ना. हां, प्रश्न आलेला नाही तर दाखवला असतं ना मी तुम्हाला, का नसतं दाखवलं? काय वाटतं तुम्हाला? दाखवला असता, पण आलाच नाही तर काय दाखवू ना. कंटाळा येतोय का तुम्हाला ऐकायला? बोर वाटतंय का? घड्यात बघताय का सारखं? नाही ना नक्की? हां, 1-2 दिवस जरी तसं वाटत असेल ना आपल्याला तर हळूहळू तुम्हाला सवय लागेल माझी. हां, आता सवय लागायला थोडा वेळ जातो का नाही? का नाही? थोडा वेळ आपण एकमेकासोबत घालवला ते सवय लागून जाईल. नाही का? मग का अगोदरच लागते सवय? नाही ना, थोडा वेळ तर जावा लागेल की नाही? हां, म्हणजे माझा आवाज, माझा उच्चार, माझं बोलण्याची पद्धत, तुम्ही माझ्याकडे कसं बघताय, कसं रिएक्ट होतं हे मला कळायला आणि मी तुम्हाला कळायला थोडा वेळ जावा लागणार आहे आपल्याला. मग तुम्हाला कळेल की हे असं असं आहे, आपल्याला समजू शकतं. पण त्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे तुम्हाला. एकाच दिवसातून हे जज नका करू, असं मला म्हणायचं. ओके. हां, तर सोन कळालाय? हां, आता सोनाच्या पुढची एक संकल्पना आहे, त्याच्यामधलीच आहे बरं का, वेगळी नाही. स्वनिम. खरं तर ह्या 3 संकल्पना होत्या. एक एक सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा काय सांगितलं? स्वन, त्यानंतर आहे स्वनिम आणि शेवटी आहे स्वनांतर. हे एवढं कळलं का आपल्याला? स्वन, स्वनिम, स्वनांतर. मग वर्ण संकल्पना संपली. मग आपण लिपीकडे जातो. ओके. म्हणजे लिपीकडे जाण्यासाठी आपल्याला अजून 2 पायऱ्या आहेत. कोणत्या? स्वनिम आणि स्वनांतर. स्वन म्हणजे काय सांगा चला. हां, भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला, एका विशिष्ट भाषेत वापरल्या जाणाऱ्या स्वनाला स्वनिम म्हणतात. काय बोललो? कळलं? हां हां, जर हा स्वन, हा ध्वनी एका विशिष्ट भाषेचा भाग बनला तर त्याला स्वनिम म्हणतात. ओके. कुठल्याही भाषेत वापरला तर स्वन म्हणतात. पण तोच ध्वनी जेव्हा एका विशिष्ट भाषेचा भाग बनतो, मग मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, इंग्रजी असो, कुठल्याही भाषेचा तो एका विशिष्ट भाषेचा भाग बनला ना की त्याला स्वनिम असं म्हणतात. एखादी विशिष्ट भाषा ज्या एका विशिष्ट ध्वनीचा भाषा व्यक्तीसाठी म्हणजे भाषा व्यक्त करण्यासाठी, भाषा बोलण्यासाठी उपयोग करते, त्या ध्वनीला स्वनिम असं म्हणतात. अशी व्याख्या आहे भाषा विज्ञानामध्ये स्वनिमाची केलेली. काय बोललो? कळलं का? प्रत्येक सांगू. एखादी विशिष्ट भाषा, एक उदाहरण घ्या ना, म्हणजे कळतंय लगेच. एखादी विशिष्ट भाषा म्हणजे हां मराठी. हां, ज्या एका विशिष्ट ध्वनीचा, एखादा विशिष्ट ध्वनी घ्या कुठला तरी. पी घ्या. पी हा ध्वनी आहे की? हा असा नाही पी. हां, हाच घेतला पाहिजे असं आहे का? कुठलाही घेऊ शकता तुम्ही. मला जो आठवला तो मी लिहिला तिथं. ठीक आहे. परत तुम्ही म्हणाल हाच का घेतला, दुसरा सांगा बाबा, दुसरा लिहितो मी. आज काय तसं म्हणून ठीक आहे, कुठलाही ध्वनी चालू शकतो. हां, तर व्याख्या काय होती? एखादी विशिष्ट भाषा म्हणजे कोणती? कुठलीही घेऊ शकता, आपण मराठी घेतली. ज्या एका विशिष्ट ध्वनीचा म्हणजे पीचा हां भाषा व्यक्तीसाठी, भाषा व्यक्त करण्यासाठी उपयोग करते, अशा ध्वनीला स्वनिम असं नाव आहे. कळलं? आणि मग प्रत्येक भाषेतला स्वनिम हा वेगवेगळा असतो. प्रत्येक भाषेमध्ये जे स्वनिम असतात, जे ध्वनी असतात, त्यांचा उच्चार विशिष्ट पद्धतीनं केला जातो. एकाच पद्धतीने केला जातो? नाही, विशिष्ट पद्धतीनं. त्या भाषेचे संस्कार त्या ध्वनीवर झालेले असतात. म्हणून एका विशिष्ट भाषेतल्या ध्वनीला स्वनिम असं म्हटलं जातं. कळलं? आणि स्वनिमाची आणखी व्याख्या केली जाते. उच्चारदृष्ट्या साधर्म्य असणाऱ्या स्वनांतराच्या गटाला स्वनिम असं म्हणतात.
उच्चारदृष्ट्या साधर्म्य असणाऱ्या स्वनांतराच्या गटाला, म्हणजे ज्या ध्वनींचा उच्चार साम्य आहे अशा ध्वनींच्या ग्रुपला स्वनिम म्हणतात. जसं की आता क हा ध्वनी आहे, का हा ध्वनी आहे, की हा ध्वनी आहे, हा कु नावाचा ध्वनी आहे, के नावाचा ध्वनी आहे. ह्या 5-6 ध्वनींमध्ये लिहिलेलं नाही बरं का, उच्चारलेलं लक्षात घ्या तुम्ही. दोन्ही संकल्पना स्वन, स्वनिम आणि स्वनांतर या संकल्पना उच्चारण्याच्या ध्वनीशी संबंधित आहेत, लिहिण्याशी काही संबंध नाही. पण आता लिहिलं नाही तर कळणार कसं म्हणून लिहून दाखवतोय. पण ह्याला धरून बसू नका, बरोबर. ह्यांच्यामध्ये उच्चार साम्य आहे का नाही रे? क कॉमन आहे ना सगळ्यामध्ये. हां, आणि म्हणून उच्चारदृष्ट्या साधर्म्य असणाऱ्या स्वनांतराच्या गटाला, मग ही स्वनांतर आहेत. स्वनांतर म्हणजे स्वनामध्ये झालेला बदल, अंतर म्हणजे अन्य, अन्य अन्य स्वन. कळलं? मग हा वेगळा क, हा वेगळा क, हा वेगळा क, हे सगळे कोण आहेत? एक 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 स्वनांतर आहेत. आणि ह्या सगळ्यांचा ग्रुप स्वनिम आहे. पण स्वनिम ही काल्पनिक संकल्पना आहे. हा, प्रत्यक्षात स्वनिम दिसत नाही, उच्चारला जात नाही. कसं ते सांगतो तुम्हाला. तर स्वन एका विशिष्ट भाषेत वापरला गेला का त्याचं काय बनतं? स्वनिम बनतो ना. आपण व्याख्या पाहिली की आता, एका विशिष्ट भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वनिम असं म्हणतात, किंवा एका विशिष्ट भाषेत वापरल्या जाणाऱ्या स्वनाला स्वनिम असं म्हणतात. आणि हा स्वनिम भाषेत वापरला गेला की ताबडतोब त्याचं रूपांतर स्वनांतरामध्ये होतं. म्हणून आपल्याला स्वनिम दिसतच नाही, आपल्याला दिसतात ती स्वनांतरे. आणि ह्या सगळ्या स्वनांतराचा ग्रुप म्हणजे स्वनिम असतो. म्हणून स्वनिम ही कशी संकल्पना आहे? काल्पनिक. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपली भारतीय क्रिकेट टीम आहे, फिल्डिंगसाठी मैदानात उतरली. किती खेळाडू उतरतील मैदानात? 11 खेळाडू उतरतील. तुम्ही काय म्हणता? भारतीय संघ मैदानात उतरला असं म्हणणार ना, का नाही? हां, मग संघ दिसतो का तुम्हाला? संघ दिसतो? मग कोण दिसतं? आणि त्या सगळ्या खेळाडूच्या ग्रुपला काय म्हणता? बस हीच कन्सेप्ट येत आहे. कळलं? मग हे जे एक एक क क दिसत आहेत ते कोण आहेत? खेळाडू आहेत. आणि सगळ्या खेळाडूंचा ग्रुप म्हणजे संघ आहे. तो संघ कोण आहे? स्वनिम आहे. संघ कसा आहे? काल्पनिक आहे. दिसतो का संघ आपल्याला? कधी दिसतात ते खेळाडू. आणि ह्या सगळ्या खेळाडूंना मिळून तुम्ही काय म्हणता? संघ म्हणता. दोन्हींना स्वनिम म्हणायचंय. ह्या सगळ्याच्या ग्रुपला काय म्हणायचंय? हा, हे बघा, हे सगळे एक 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 जण आहेत ना, हे खेळाडू आहेत असं समजा, हे ग्राउंड आहे असं समजा. ठीक आहे. ह्यांचा ग्रुप म्हणजे संघ आहे आणि हे कोण आहेत? खेळाडू. आता खेळाडूला आपण काय म्हटलं? स्वनांतर. आणि स्वनांतरचा ग्रुप म्हणजे कोण? स्वनिम. मग प्रत्यक्षात कोण दिसतं? स्वनांतर दिसतात का स्वनिम? म्हणून स्वनिम ही संकल्पना काल्पनिक असं मी म्हटलं. क्लिअर? कळलं? स्वनिम हा भाषा सापेक्ष असतो का? भाषा निरपेक्षच्या विरुद्धार्थी भाषा सापेक्ष म्हणजे काय? त्याला विशिष्ट भाषेची अपेक्षा असते. प्रत्येक भाषेचे गुणधर्म त्याच्यामध्ये उतरत असतात, प्रत्येक भाषेचे संस्कार त्याच्यावर होत असतात. म्हणून स्वनिम हा कसा असतो? भाषा सापेक्ष. स्वन हा भाषा निरपेक्ष आहे, पण स्वनिम हा भाषा सापेक्ष आहे. आणि काही भाषांमध्ये काही स्वन समान असले तरी प्रत्येक भाषेची स्वनिम व्यवस्था ही वेगवेगळी असते. प्रत्येक भाषेची स्वनिम व्यवस्था, उच्चारण्याची पद्धती कशी आहे? वेगवेगळी आहे. ही स्वनिमाची वैशिष्ट्य होती. कळलं? आता स्वनांतर. एकाच स्वनिमाच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वनांतरे असं म्हणतात. हा एक स्वनिमाचा गट आहे की नाही? ह्या गटाला काय म्हणलं आपण? ग्रुपला स्वनिम. आणि त्याच्यामध्ये जे एक एक दिसत आहेत ती, हा, मग एकाच स्वनिमाच्या गटात समाविष्ट होणारे जे ध्वनी आहेत त्या ध्वनींना स्वनांतरे असं म्हटलं जातं. स्वनिमाची जी वेगवेगळी रूपे भाषेमध्ये वापरली जातात त्या रूपांना स्वनांतरे असं म्हणतात. स्वनिमाची जी वेगवेगळी रूपे भाषेमध्ये वापरली जातात त्यांना काय म्हणतात? स्वनांतरे. तर ह्या होत्या स्वन, स्वनिम आणि स्वनांतर ह्या संकल्पना. स्वनिम ही काल्पनिक संकल्पना आहे, एक आदर्श संकल्पना आहे. आणि स्वनांतर हे त्याचं प्रात्यक्षिक आहे. प्रत्यक्षात तुम्हाला कोण दिसतं? स्वनांतर. ही स्वनांतराची वैशिष्ट्य होते. स्वन, स्वनिम, स्वनांतर ह्या तिन्ही संकल्पना संपल्या. कळलं का नाही? हा, भाषेत वापरला जाणारा ध्वनी म्हणजे स्वन. एका विशिष्ट भाषेत वापरला जाणारा स्वन म्हणजे स्वनिम. आणि स्वनिमाची जी वेगवेगळी रूपं आपल्याला भाषेमध्ये दिसतात त्यांना स्वनांतर म्हणतात. आणि ह्या स्वनांतराच्या ग्रुपला स्वनिम असं म्हटलं. एकाच स्वनिमाच्या गटात समाविष्ट होणाऱ्या ध्वनींना स्वनांतरे म्हणतात. हा स्वनिम आहे की नाही ग्रुप, मग ह्याच्यामध्ये जे समाविष्ट झालेले ध्वनी आहेत त्यांना स्वनांतरे म्हटलं जातं. कळलं तुम्हाला हे? एक उदाहरण पाहू आपण. ग हा एक स्वन आहे. लिहिलेला का उच्चारलेला? उच्चारलेला, बरोबर. त्याच्यानंतर इथं आपण स्वनांतर लिहू. तर ना जागी शब्द लिहूया, किंवा गती शब्द लिहू, गुलाम शब्द लिहूया.
नागपूर शब्द लिहू आणि बाग शब्द लिहूया. ओके. तर ही स्वनिमाची वेगळी रूपे तुम्हाला भाषेमध्ये दिसत आहेत बघा वापरताना. ही सगळी स्वनांतर आहेत आणि ह्या सगळ्याचा मिळून जो ग्रुप बनलाय तो स्वनिम आहे. याला आपण पहिल्या ग ला ग1 नाव देऊ, याला ग2, याला ग3, याला ग4 आणि याला ग5 असे नाव देऊ. आणि ह्या 5 जणांचा जो ग्रुप बनलाय तो कोण आहे? स्वनिम आहे. आणि त्याच्यामध्ये जे एक एक ग दिसतंय तिथं ते कोण आहे? स्वनिम आहेत. आणि निस्ता ग सोन आहे, तो कुठल्याही भाषेमध्ये वापरायला मोकळा आहे. कळलं तुम्हाला हे? हां. आता बघा, इथला ग वेगळा आहे आणि इथला ग वेगळा आहे. ह्याला उकार आहे, त्याला वेलांटी आहे, म्हणून त्याचे 2 वेगळे क्रमांक दिले. पण हा ग आणि हा ग आणि हा हे कसे तरी 3 जण दिसायला का उच्चारायला? दिसायला सारखे. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, सोन, स्वनिम, स्वनांतर ह्या संकल्पना लिहिण्याशी संबंधित नाहीत. दिसायला जरी सारखा असला तरी उच्चारायला प्रत्येकाचा उच्चार वेगवेगळा आहे. कसं बघा, तुम्ही बाग शब्द जर उच्चारला ना तर ग ला तुम्ही पूर्ण उच्चारत नाही, अपूर्ण उच्चारता. तोकडा, अर्धवट, निसरडा, कोता असं उच्चारता. बघा ना तुम्ही शब्द उच्चारून बघा. मी म्हणतोय तोडू नका बरं का. आता मी म्हणलं ना तुम्हाला तोकडा उचलला तर मग मुद्दाम तसा उच्चार करू नका. नॅचरली आपण बाग शब्द उच्चारताना ग ला पूर्ण उच्चारतो का? नाही उच्चारत की नाही? हां, म्हणजे तो कसा आहे? अर्धवट ग आहे, बरोबर. पण त्या उलट तुम्ही गती शब्द उच्चारून बघा. आता बाग सारखा ग उच्चारला का तुम्ही? म्हणजे हा अर्धवट आहे, हा पूर्ण आहे आणि हा अर्धवट उच्चार आहे. हे लक्षात आलं तुम्हाला? आणि ह्या गचं तर वेगळंच लक्षण आहे. कसं? मी म्हणतोय नागपूर पण तुम्हाला नागपूर ऐकू येतंय. मी म्हटलं नागपूर पण तुम्हाला ऐकू येतंय नागपूर, क ऐकू येतंय तिथं. असं होतंय की नाही? मुद्दाम ऐकू नका बरं का. नागपूर म्हणल्यानंतर बघा ना, मी म्हणतोय काय? नागपूर, पण तुम्हाला ऐकू येतंय कारण ह्याच्यामध्ये क ची छटा आहे ह्या ग मध्ये. म्हणजे हा सुद्धा ग कसा आहे? वेगळा आहे रे. ह्या तिघांपेक्षा, ह्या दोघांपेक्षा हा ग कसा आहे? म्हणून ह्या 5 जणांना वेगवेगळे क्रमांक दिलेत. आणि ह्या सगळ्यांचा जो ग्रुप बनलाय तो इथं आपल्या सोन, स्वनिम, स्वनांतर ही संकल्पना संपली, वर्ण संकल्पना संपली. एकदा पुस्तकामध्ये वर्णाच्या व्याख्येपासून सोन, स्वनिम, स्वनांतर संपेपर्यंत सगळं झालंय का बघून घ्या, मग आपण पुढे जाऊया. ओव्हरलुक करा फक्त. कसं एखादा मुद्दा ते सुरुवातीला नका बघू, त्या संकल्पना दिलेल्या संज्ञा ते नाही. पुढे जावा, वर्ण विचार स्टार्ट करा. पहिली 2 पानात त्या व्याख्या आहेत तेवढे वाचून या एकदा, छान वाटेल तुम्हाला ते. पहिल्यांदा तुम्हाला वर्ण म्हणजे काय सांगितलं असेल पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर वर्ण या संज्ञेच्या विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या सांगितल्या असतील. सांगितलेत का? प्रस्तावना सोडून पुढे बघा ना, वर्ण जिथं लिहिलंय तिथं. हां, ठीक आहे, सांगतो. ते काही किरकोळ आहे म्हणा, ठीक आहे, सांगून टाकतो आपण, म्हणजे ठेवायला काय नको पाठीमागं. ठीक आहे, ते झालं. वर्णाच्या व्याख्या बघितल्या का तुम्ही? त्याच्या खाली वर्ण म्हणजे मूलध्वनी, मूळाक्षरे सांगितलं असेल, बरोबर का? मूलध्वनीची व्याख्या सांगितली असेल, त्याचं एक उदाहरण दिलं असेल. व्याख्या सगळ्यात एक केळकरांची व्याख्या फक्त सांगितली नाही. दोन्ही अनित्य आहेत, त्यांना नित्यरूप देण्यासाठी जे चिन्ह योजली जातात त्या चिन्हांना वर्ण असं म्हणतात, अशी व्याख्या आहे बघा तिथं. हां, तेवढी महत्त्वाची वाटली नाही म्हणून मी ती सांगितली नाही तुम्हाला. ठीक आहे. हां, त्याच्या खाली परत मग परत ध्वनी म्हणजे काय लिहिलेलं असेल तिथं, बरोबर आहे काय? ध्वनी कसा बनतो? मग ध्वनी हा म्हणजे काय? भाषा ही ध्वन्यात्मक असते. कोणती भाषा ही ध्वनींपासून बनलेली असते. त्यानंतर ध्वनी हा भाषेतील मूलभूत घटक आहे सांगितलं असेल. आणि ध्वनीलाच सोन म्हणतात असं शेवटचं वाक्य असेल, बरोबर. मग त्याच्या खाली लगेच सोन असेल. मग सोनाच्या 2-3 व्याख्या तिथे दिल्या असतील, त्याची वैशिष्ट्ये दिली असतील, बरोबर आहे की नाही? मग त्याच्या खाली स्वनिम आहे, परत स्वनिमाची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये दिसतील. मग शेवटी स्वनांतर आहे, बरोबर. आणि त्याच्या खाली शेवटचं वाक्य आहे, मराठी भाषेतले जे ध्वनी आहेत ते संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या परंपरेने बदलत आले, परंतु लिपी स्वीकारताना मराठीने मराठीची लिपी स्वीकारली, म्हणून आपल्याला लिपीमध्ये जायचं आहे. आता आहे का नाही? तसं आहे. हां, त्याच्यामधला एक मुद्दा राहिला त्यांनी सांगितल्याप्रमाणे, काय? सोनविज्ञान. तर सोनांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला सोनविज्ञान असं म्हटलं जातं. आणि या सोनविज्ञानाच्या 3 शाखा आहेत. म्हणजे पहिली शाखा आहे काय?
उच्चार केंद्री सोनविज्ञान, दुसरी आहे संचार केंद्री सोनविज्ञान आणि तिसरी आहे श्रवण केंद्री सोनविज्ञान. म्हणजे एखादा ध्वनी आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा नेमक्या मुखामध्ये काय काय प्रक्रिया घडतात याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे उच्चार केंद्री सोनविज्ञान. उच्चारला जाणारा ध्वनी भाषेमध्ये कशा प्रकारे प्रसारित पावतो, काय होतं नेमकं, त्याचा भाषेमध्ये संचार कसा, म्हणजे सॉरी त्याचा हवेमध्ये संचार कसा होतो, एका मुखापासून दुसऱ्या कानापर्यंत तो कसा प्रवास करतो, ह्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे संचार केंद्री सोनविज्ञान. ओके. आणि त्याच्यानंतरचं एखादा ध्वनी ऐकू आपल्याला आल्यानंतर तो कशा प्रकारे आपण ग्रहण करतो, काय नेमकं आपल्या संदेश कशा प्रकारे आपल्याला मेंदूला पोहोचतात, कानाची नेमकी काय कार्य असतात, ह्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे श्रवण केंद्री सोनविज्ञान. असे 3 शाखा आहेत, पण एवढ्या खोलात आपल्याला द्यायची गरज. एका विषयावर PhD होईल त्यातल्या, एका विषयावर त्यातल्या सोनविज्ञानामध्ये नाही, त्याच्यातले 3 शाखा आहेत ना, त्यातल्या खालच्या 2 शाखा आहेत ना, संचार केंद्री सोनविज्ञान आणि श्रवण केंद्री सोनविज्ञान, ह्या भौतिकशास्त्राला जवळच्या शाखा आहेत. मग तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी हा घटक आहे, साऊंड आहे, बरोबर आहे की नाही. मग त्याचा अभ्यास आहे बघा की कशा प्रकारे ध्वनी प्रसार करतात हवेमध्ये, कशा प्रकारे जातात ते हे ना अभ्यास त्याचा, इको वगैरे. हां. आणि त्याचबरोबर ते ऐकू कसं येतं कानाला त्याचाही अभ्यास आहे. तर खालच्या 2 ज्या शाखा आहेत ना ते भौतिकशास्त्राला जवळच्या शाखा आहेत आणि वरची जी शाखा आहे ती भाषावैज्ञानिक शाखा आहे, ती व्याकरणाला जवळची आहे. म्हणून ती पहिली शाखा महत्वाची आहे. फक्त कळलं व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. अजून काय राहिले का नाही, तर एवढं लिहून आणाल ना तुम्ही. हां ठीक आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरी चालेल, म्हणजे ते सगळं ओढणं लिहिता जर तुम्हाला जर थोडं अजून शॉर्ट करता आलं तर तुम्ही करा, म्हणजे पुन्हा वाचताना तेवढंच वाचायचं. पण तुम्हाला सांगू का ह्या पुस्तकामध्ये फापट पसरा अजिबात नाही. जे मोज काय ना तेवढंच दिले तरी पण 260 पानं भरलेली आहेत. आता ह्याला तुम्ही शॉर्ट करायचा प्रयत्न केला तर ते काही वगळू नका, फक्त लिहिताना तुम्ही कमी शब्दात लिहा, मांडणी करा त्याची चालेल, फक्त एखादा मुद्दा वगळू नका. हां. त्याच्यानंतर त्याच्या खाली आता एक शेवटचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं, आवरलं काय तुम्ही? नाही ना. हां. तर हे सांगितलं होतं की मराठी भाषेमध्ये जे ध्वनी आलेले आहेत ना ते कसे आले, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या परंपरेने बदलत आले. यातले कुठले अर्थ तुम्हाला कळले नाही तेवढं मला सांगा, म्हणजे तेवढं क्लिअर करू आपण. मी काय वाक्य सांगितलं बघा ना, वाचा ना, तिथं आहे ना. मराठी भाषेतले ध्वनी कसे आले, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश ही परंपरा आहे आपल्या मराठी भाषेत येणाऱ्या ध्वनींची. हां. कुठला अर्थ कळला नाही, प्राकृत. तर प्राकृत म्हणजे काय, तर जुन्या काळातील दैनंदिन व्यवहाराची भाषा, त्याला प्राकृत भाषा असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये जी मराठी भाषा बोलली जात होती तर तिला काय म्हणायचं, प्राकृत भाषा असं म्हटलं जायचं. ओके. आणि प्राकृत भाषा ही अशी गावंढाळ लोकांची समजली जायची. दुसरी भाषा जी होती ती प्रमाण भाषा, म्हणजे ती शुद्ध लोकांची, चांगल्या लोकांची, उच्चवर्णीयांची भाषा समजली जायची. आणि जे गावाकडे राहणारी बोली भाषेमध्ये बोलतात लोक त्यांची भाषा प्राकृत. आणि त्या तुलनेत संस्कृत भाषा ही अगदी उच्च दर्जाची भाषा समजली जायची पूर्वीच्या काळी. एका कवीने म्हणून पण ठेवलंय की तुम्ही म्हणता की संस्कृत देवापासून आली, मग प्राकृत काय चोरापासून आली का? बरोबर आहे त्यांचं म्हणणं, बरोबर. म्हणजे आम्ही बोलतो ती भाषेला काही महत्वच नाही, तुम्ही बोलता ती भाषेलाच खूप महत्व. म्हणून त्या खरं तर ते संत आहेत, त्या संतांचं ते वाक्य आहे की जर संस्कृत ही जर देवापासून आली असेल तर प्राकृत काय चोरापासून आली का? मग त्या सुद्धा भाषेला तेवढंच महत्व देणं गरजेचं आहे. आणि त्या प्राकृतचं आताचं आधुनिक रूप म्हणजे आपली मराठी आहे. आलं लक्षात? हां. प्राकृत भाषा म्हणजे काय, तर जुनी मराठी भाषा, दैनंदिन व्यवहारामध्ये जी जुन्या काळामध्ये बोलली जात होती भाषा, ती भाषेला काय म्हणायचं, प्राकृत. आता पुढं काय, मराठी भाषेतील ध्वनी संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या परंपरेने बदलत आलेत. ही मराठी भाषेतल्या ध्वनींची परंपरा आहे. ओके. हां. आणि परंतु लिपी स्वीकारताना मात्र मराठीनं काय केलंय, संस्कृतची लिपी स्वीकारली. लिहिण्यासाठी काय केलं, संस्कृतची लिपी स्वीकारली, पण बोलण्यासाठी ही परंपरा आहे, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश. ओके. काय कळलं नाही ह्यातलं, प्राकृत झाला क्लिअर. आता अपभ्रंश. अपभ्रंश कशाला म्हणायचं, तर जेव्हा शब्द एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जातो तेव्हा त्या शब्दामध्ये काहीतरी बदल होतात आणि ह्या बदलाला अपभ्रंश असं म्हटलं जातं. एक उदाहरण बघा. शब्द आहे शर्करा. आता हा शर्करा शब्द मराठीमध्ये आला तेव्हा त्याची साखर बनली रे, बरोबर आहे की नाही. मग आता शर्करामधून साखरमध्ये जाताना बदल झाला का नाही रे, मग ह्याला म्हणायचं अपभ्रंश. आणि हा जो अपभ्रंश होऊन बनलेला शब्द आहे का याला तद्भव शब्द म्हणतात. हा संस्कृत आहे, हा तद्भव आहे, आणि हा जो बदल आहे तो अपभ्रंश आहे. मग आयोग तुम्हाला म्हणणार की तद्भव शब्द अपभ्रंश होऊन तयार होतात, विधान बरोबर. मग अपभ्रंशचा अर्थ कळला पाहिजे. अपभ्रंश म्हणजे काय, बदल. आणि हे सगळे बदल संस्कृतमधून मराठीमध्ये येताना झालेत असं नाही, काही काही बदल इंग्रजीमधून मराठीमध्ये येताना पण झालेले आहेत. इंग्रजीमधला मास्टर शब्द आपल्याकडे मास्तर उचलला जातो, मग हा इंग्रजी तद्भव झाला.
आणि हा जो बदल आहे त्याला काय म्हणायचं? अपभ्रंश. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. उद्यापासून आपण लिपीला सुरुवात करूया. उद्या लिपी, भाषा, व्याकरण हे तिन्ही टॉपिक आपण संपवतोय आणि एक टेस्ट पण तुमची घेतोय 25 प्रश्नांची. हे झाल्यानंतर लगेच. ठीक आहे, आज थांबूया का मग? बरं, कसं वाटतंय तुम्हाला लेक्चर? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे सगळं परीक्षेला येणार नाही असं काहीतरी सांगतोय मी? मला काय म्हणायचं माहिती आहे का, माझं बोलणं, माझं प्रत्येक वाक्य तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ती परीक्षेला येणार आहे, तर तुम्ही ती नीट ऐकाल. आणि तुम्हाला खरं सांगू का, परीक्षेला जेवढं येणार आहे तेवढंच मी बोलतोय रे, आणि जेवढं मी बोलतोय का तेवढंच परीक्षेला येत आहे. त्याच्यामुळं नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही या सगळ्या गोष्टी. थांबूया का आपण आज इथं? ओके. हा, एक मिनिट थांबा. फीजचं पेपर आज नाही, झालंच नाही शिकून. एक मिनिट थांब. त्याचे वेदचे आहेत का पॉम्प्लेट? वेद, हां बघ बरं. एक मिनिट थांबा. एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे मी, तुम्ही बघितली असेल, माहिती आहे का? माहिती आहे का नाही? त्याचा एक पेपर आत्ता झाला रविवारी, मोफत होता तो. एक 10 टेस्ट सिरीज आम्ही 10 टेस्ट घेतोय आम्ही ह्या टेस्ट सिरीजमध्ये, मराठी आणि इंग्रजीच्या. तर त्यातल्या पहिल्या 4 टेस्ट आहेत ना, त्या टॉपिक वाईज आहेत. म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये आम्ही वर्णविचार अख्खा घेतला, संधी घेतली, नामाचे प्रकार घेतले, नामाचं वाक्यातील कार्य, लिंगविचार, वचनविचार, सामान्यरूप, विभक्त विचार. आता दुसऱ्या टेस्टमध्ये त्या पुढचा घटक आहेत, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अविकारी जाती. असं पहिल्या 4 टेस्ट ज्या आहेत त्या टॉपिक वाईज आहेत, मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण. त्याचं वेळापत्रक टेलिग्रामला दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करा की कुठल्या दिवशी कुठला टॉपिक घेतला जाणार आहे तो. ह्याच्यामध्ये पण दिलेलं आहे पाठीमागे, हे तुम्हाला देतोय मी, दे ना सगळ्यांना. हां, आणि पुढच्या ज्या 3 टेस्ट आहेत ना, पहिल्या 4 झाल्यानंतर त्यातली एक झाली बरं का, मोफत होती ती. आता येत्या रविवारी दुसरी टेस्ट आहे, मराठी आणि इंग्रजी दोन्हीचं. त्याचं इथंच असते ऑफलाईनला, आणि त्याचं डिस्कशन लगेच आम्ही इथं घेतो. ठीक आहे. पुढच्या ज्या 3 टेस्ट आहेत ना, त्या शब्दसंग्रह आधारित आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शुद्ध शब्द, वाक्प्रचार, म्हणी, या सगळ्यावर आधारित पुढच्या 3 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 100 प्रश्न असतात, 50 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न इंग्रजीचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरची, त्याच्या पुढच्या ज्या 4 किती टेस्ट उरल्या मग? पहिल्या 4, त्याच्यानंतर 3, आता उरल्या किती? 3 शेवटच्या. तर त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत, पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये असेल. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर करू शकता तुम्ही. येत्या रविवारपासून आहे. एक टेस्ट झालेली आहे, तर त्याचाही पेपर तुम्हाला देऊन टाकतो, उद्या देतो. तर काढून ठेवतो त्या झेरॉक्स, उद्या तुम्ही घ्या, ते सोडवा. तसं आपलं झालं नाही शिकून अजून, म्हणा तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. ठीक आहे. आणि त्याचं डिस्कशन आपल्या ॲपवरती उपलब्ध आहे, मोफत सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे, मग थांबूया.